नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 23 ड मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार स्वागता रमेश उपासनी या निवडणूक रिंगणात उतरल्या। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध सामाजिक व विकास कामांच्या माध्यमातून त्या नागरिकांच्या संपर्कात राहिल्या असून जनतेचा विश्वास त्यांनी सातत्याने जिंकलेला दिसून येतो। जनतेचा कौल आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त करत स्वागत उपासनी यांनी प्रभाग क्रमांक 23 ड मधून नगरसेविका पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 9 जानेवारी रोजी झालेल्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निवडणुकीत विजय आमचाच होणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। सध्या प्रभाग क्रमांक 23 ड मध्ये स्वागता उपासनी यांच्या पाठीशी मतदार मोठ्या संख्येने उभे असल्याचे चित्र दिसून येत असून मनसेच्या प्रचाराला चांगलाच वेग आलेला पाहायला मिळतोय। निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी या प्रभागातील राजकीय हालचाल अधिकच रंगताना दिसते। उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कोणालाही देता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या, कशासाठी लागल्या। 4 वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या। मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आताच्या सरकारने दिलं पाहिजे। आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे, कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही। प्रत्येकाला विचार लागतं आज कुठे। काही जण तर वेडे पिसे झाले, वेडे पिसे। त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला म्हणजे फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची, छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला। बरं, वेळ नव्हता, दिवसही नव्हते। एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असती त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल, बाहेर येईल, बाहेर येईल, मग नंतर फॉर्म भरू। ती वेळ नाही दिली। कोणत्या थराला गेलेत निवडणुका या महाराष्ट्रामध्ये? 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात। निश्चितच आज जो काही वातावरण निर्मिती झालेली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे आल्यानंतर जी वातावरण निर्मिती नाशिकमध्ये झालेली आहे ती नक्कीच मत परिवर्तन करण्याच्या दृष्टीने खूप चांगली होती आणि ह्याच्याने जी एक ऊर्जा आलेली आहे ती ऊर्जा निश्चितच आमच्यासारख्या उमेदवारांना खूप मदतकारी राहणार आहे। मी प्रभाग नंबर 23 ड गटातनं करते। मतदानाचा कौल 100% ठाकरे बँडच्या मागे आहे। प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला ही गोष्ट समजते आहे की आज ठाकरे ब्रँड शिवाय कोणीही आपल्याला मराठी हिंदुत्व वाचवू शकत नाही। 100% करते। आता लोकांना ही गोष्ट समजून गेलेली आहे की हिंदुत्वाचा जो पोशाख घातलेले लोक आहेत त्याच्या पाठीमागे खरे चेहरे काय आहेत। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।